संघर्ष समाचारमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहे दैसर केकटीपाडा समतानगर या ठिकाणी आज दत्त जयंतीचा मोठ्या प्रमाणावर भाविक भक्तांचे उत्सुकाने स्वागत होत आहे। तरी आज दैसर केकटीपाडा या ठिकाणी असलेली मंडळी मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करत आहेत। त्यांच्याशी आपण संपर्क साधून त्यांची आज आपण केकटीपाडा इथे आहोत, समतानगर इथे। या दत्त जयंती उत्सव साजरा करून किती वर्ष झाली? आज आम्हाला 35 वर्ष झाले। आम्ही एक 10 पैशापासून 4 आण्यापासून ₹1.25 रुपयापासून आम्ही आज दत्त जयंती उत्सव साजरा करतो आहे। आणि आमच्यामध्ये एक वैशिष्ट्य आहे, आम्ही सर्व धर्म स्वभाव। आज आमच्याकडे सलीम खानकरण असे व्यक्ती आहे, ते कोषाध्यक्ष आहे म्हणजे किती एक अभिमानाची गोष्ट आहे आमच्याकडे। त्याच्यानंतर आमचे रसिक सिद्धनकर आहेत, तर ते आहेत पण काय संपूर्ण एक आधारस्तंभ त्यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही सर्व एवढा मोठा उत्सव दत्त जयंती आम्ही हा कार्यक्रम साजरा करतो। तर आमचे अरुण कलमकर आहेत, सुनील सिद्धनकर आहेत, बाबा भंडारे आहेत। सलीम खान यांना मी विचारतो, आपल्याला या दत्त जयंतीमध्ये एवढा उत्सव का येतो आहे? म्हणजे लहानपणापासून याच्यामध्ये सहभागी आहे। म्हणजे लहानपणापासून आम्ही एकदम छोटंसं मंदिर होतं पहिलं, तर सर्व आम्ही सर्व मित्र सर्व म्हणजे रसिक भाऊ आहे, एक भाऊ आहे, पद्या भाऊ आहे, सर्व लहान आम्ही ₹1 वगैरे काढून पहिलं करायचो लहानपणापासून। तुम्ही लहान असल्यापासून हा सगळा उत्सव साजरा करत आलेला आता मोठ्या प्रमाणात होत आहे, बरोबर आहे? हो। मग आता याच्या पुढे तुमची कशी चाल असेल? याच्या पुढे तुम्ही कसं काय करणार? अजून याच्या पुढे तुम्हाला इथे काय वाढवायचं आहे, काय? हां, ते पहिला लहान होतं छोटं मंदिर होतं, त्याच्यानंतर थोडं मोठं केलं, त्यानंतर अजून आता मोठं केलं। आता परत ते मार्बलचं वगैरे सर्व काम केलं आहे, मार्बलचं केलं, हे आपलं लेटरचं वगैरे लावलं सर्व। म्हणजे लहानपणा पहिले एकदम छोटं मंदिर होतं, त्याच्यानंतर थोडं मोठं केलं, परत अजून मोठं केलं। अजून तसं पुढे वाढवणार मंदिर कार्यक्रम वगैरे चांगलं। बाबा तुम्ही इथे किती वर्ष झाली यांच्या मंडळात सहभाग आहे? असताना हे कार्यक्रम चालू झाले लहानपणापासून तेव्हापासून मी सहभागी आहे। तुम्ही दत्त जयंतीला हर दरवर्षी वर्षी असतं, हर वर्षी 2-3 दिवस काम करत हो हर वर्षी सगळ्यांना सेवा देत असतात? 15 दिवसा अगोदरपासून चालू होऊन जाते आमचं ते सर्व। दादा आहेत, ते सगळे दादा काका त्याच्या सहभागी हातभारीला आम्ही असतो सगळे। बरोबर। बाबा तुम्ही आता इथे किती वर्षापासून दत्त जयंतीला आहेत? आता मी 35 वर्ष 30 वर्ष चालू झाल्यापासून तुम्ही इथे काम करत आहेत, बरोबर आहे? आता याच्या पुढे तुम्हाला काय वाटतं, पुढे आता नवीन पिढीने काय करावं इथे? त्यांची पुढे वाढवावे। ताई तुम्ही बघा, 2 शब्द या दत्त जयंती आता एवढ्या मोठ्या प्रमाणात चालू झालेली आहे इथे। आम्ही लहान असल्यापासूनच बघतोय। आता हे सगळे आमचे मामाच आहेत, आम्ही बघतच आलेलो आहेत। छोटंसं मंदिर म्हणजे आम्ही सुद्धा होतो तिथे, छोटेसे मंदिर होतं, ते आता हळूहळू एवढं मोठं झालेलं आहे। आणि आमचे असे कार्यक्रम होतात ना, मुलांना प्रोत्साहित कसं करायचं ते इथून शिकायचं। हे समतानगर दत्त मंदिर उत्सव मंडळ। गेली 36 वर्ष इथे भंडाऱ्यासाठी सपोर्ट करणारे मामा आहेत, अर्जुन सैतावडेकर यांचं नाव आहे। तुम्ही कशा प्रकारे यांना मदत करता आणि तुमचं काय मेहनत आहे? आमचे सर्व मिळत आहे, ते सर्व भंडारा शिजवायच्या आमचं मिळत आहे। जेवण वगैरे बनवायचं तुमचं काम आहे, ते परिपूर्ण तुम्ही पार पाडता। प्रत्येक भाविकांना तुमच्याकडून जेवण कमी पडत नाही एवढ्यापर्यंत बनवून तुम्ही। धन्यवाद दादा। किती समाधान वाटत आहे? समाधान मिळते म्हणूनच मी समतानगरमध्ये येतो। मला माझं मेहनतीचं काही नाही, पण एक मानसिक शांती जी मिळाली आहे ती मला ना तिकडे बिल्डिंगमध्ये मिळत नाही, ती या चाळीमध्ये मिळते। कारण तिथे कसं आहे माहिती आहे, प्रत्येकाचे दरवाजे बंद। मी घरी गेलो की माझा दरवाजा, पण इथे प्रत्येकाच्या घरात जो माणसांमध्ये 1 कप चहा असतो ना, त्याला अमृताची गोडी असते। प्रत्येक जण इथे आल्यावर ना, दादा चहा घेणार का? मला समाधान मनाला वाटते। तशी ताई आहे आमची। तशी ताई, तुम्ही आता दत्त जयंतीबद्दल तुम्हाला काय वाटत आहे? आता एवढा मोठा उत्सव साजरा होत आहे, तुमचे मनोगत तुम्हाला काय वाटतं? चांगलं वाटते, हे बरं वाटते। आरोग्य काम हे लोक आपलं होऊन स्वतः हिमतीच्या सगळं पोरं मिळून करतात आणि सगळं व्यवस्थित करतात। असं काही नाही आहे, काय तकलीफ नाही, काय नाही। आणि हे इथून तिकडून इकडे येते का, म्हणजे इथे शांती भेटते।
आणि सुखाची जागा आहे. म्हणजे रसिक हां. शिरदनकर दादा जे आहेत हां ते आपल्याला पूर्णपणे म्हणजे इथून गेले रूम सोडून तरी पण तुम्हाला पूर्णपणे सपोर्ट करत आहे. सपोर्ट म्हणजे करते. त्यांच्यावर तुम्ही पूर्णपणे खुश असून तुम्ही त्यांना सपोर्ट करून ते तुम्हाला सपोर्ट करून हां हा दत्त जयंतीचा मोठ्या प्रमाणात उत्सव तुम्ही साजरा करत आहात. हां धन्यवाद. त्यापासून म्हणजे 12/12/1989 साली आम्हापासून हा मंडळ स्थापन झाला आहे आणि त्यापासून रसिक दादा शिरदनकर या मंडळाला सोबत घेऊन चालले असे म्हणजे इकडचे लहान असो मोठे असो किंवा वयस्कर असो ह्या सगळ्यांना संगतीसोबत घेऊन असो मग ते मुस्लिम असो UP-वाले असो कोण सगळ्यांना म्हणजे आपले भाऊबंधूपासून हे सगळ्यांना एका संगती घेऊन येतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज 12-13 वर्ष झाले ते अंधेरी संघर्ष नगर इथे राहतात. तिथून ते इकडे येऊन हा सोहळा पुरा पार पाडतात दत्त जयंतीचा.